नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत एकदम टेम्पटिंग भाजी आणि ती आहे भरलेली कारली। अतिशय सुंदर, चविष्ट आणि सगळ्यांना नक्की आवडेल अशी आहे ही। त्याच्यासाठी काय साहित्य लागेल ते बघूया आपण। पण त्याआधी अजून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ते जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला माझ्या नवीन रेसिपी बघता येतील आणि तुम्ही मला असाच सपोर्ट करत राहा। लाईक पण द्या, शेअर पण करा। आणि आता आपण बघूया भरलेली कारली। आणि याच्यासाठी पाहिजेत आपल्याला कारली स्वच्छ धुवून घेतलेत आपण। कांद्याची पेस्ट आपल्याला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदे बारीक चिरून पण घेऊ शकता। मी कांद्याची पेस्ट करून घेतली आहे। 2 कांद्याची पेस्ट, 2 टोमॅटोची प्युरी, 1 चमचा लसणाची पेस्ट, अर्धा चमचा आल्याची पेस्ट, धणे पावडर 2 चमचे, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, पाव चमचा हळद, आमचूर पावडर अर्धा चमचा आणि मीठ चवीनुसार। आता आपण पहिल्यांदा कारली सोलून घेऊया। प्रथम आपण कारली सोलून घेऊया आणि लगत करायचं आहे। अशी सगळी कारली आपण सोलून घेणार आहोत। कारलीची वरची साल काढून झाली आपली। आता आपण ही चिरूया आणि त्याच्यासाठी आपण त्याला मध्ये असे पूर्ण चिरायची नाही आहे आपल्याला, त्याला फक्त चीर द्यायची अशी आणि त्याच्या बिया काढायच्या। आधी सगळं करून घेऊया हे। आणि याची आपण आता बिया काढूया। अशा प्रकारे आपण सगळी कारली पोकळ करून घेणार आहोत। अशी आपण सगळी कारली पोकळ करून घेणार आहोत। कारल्याच्या आपण बिया काढून घेतल्या, स्वच्छ करून घेतली ती। आता आपण ती उकळायला टाकूया। पाणी आपण गरम करत ठेवलं आहे। कुठल्याही पॅनमध्ये घ्या, त्याच्यात मीठ घालायचं आहे आणि थोडंसं गरम झालं आपण त्याच्यात कारली टाकणार आहोत। पण ती थोडीशी नरम होईपर्यंत उकळणार आहोत 1-5 मिनटं। याच्यात आपण टाकणार आहोत ही कारली आणि त्याला जरा नरम होईपर्यंत उकळणार आहोत। कारली आपली उकडून झाली आहे, आपण ती बाजूला ठेवूयात आणि ते थंड होईपर्यंत आपण मसाला आपला करून घेऊया पॅनमध्ये। याच्यात आपण आधी घालणार आहोत तेल घेतलं आपण आणि तापू द्यायचं इथे आपण।
याच्यात आपण हा कांदा किसून घेतला आहे तो घालणार आहोत. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही कांदा चिरून सुद्धा घेऊ शकता, बारीक चिरून. आणि त्याला आधी थोडंसं आपण कच्चेपणा घालायचा, याचं पाणी सुटलं ते गेलं पाहिजे, म्हणजे कांदा गुलाबी रंगावर आपल्याला घालणार आहोत. आलं पेस्ट आणि लसूण पेस्ट. आपल्याला छान खरपूस कांदा परतून घ्यायचा हा, म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल सगळा. त्याचा एक कच्चा वास येतो. आपण टोमॅटोची प्युरी टाकली. हे छान आपण सगळं एकजीव करून घेणार आहोत. टाकणार आहोत हळद पावडर, लाल तिखट, धने पावडर, जीरा पावडर, थोडासा गरम मसाला पावडर आणि ही जी आमचूर पावडर आहे ती सुद्धा घालायची आपल्याला. आणि छान आंबट चव येते. ते छान आपण शिजवून घेणार आहोत एकजीव होईपर्यंत. यात घालणार आहोत आपण एक कारल्याची आपण किसली होती, वरून किसून घेतली होती ती घालणार आहोत. आणि हे पण आपण एकजीव करून घेणार आहोत आपण. याच्यात मीठ घालायचं आपल्याला.
अजून 2 ते 3 मिनटं शिजवायचं आहे, म्हणजे आपल्याला मिठही यायला छान लागेल आणि ही कारल्याची साल आहे ती पण छान मऊ होईल. आपला मसाला तयार झाला आहे. आपण गॅस ऑफ करूया आणि ह्याला थंड करून घेऊया. तोपर्यंत आपली कारलीसुद्धा थंड झाली आहे. आपण कारल्याचं पाणी काढून घेतलेलं आहे, सुके करून घेतले आणि आपण याच्यात आता मसाला टाकून घेऊया. मसाला भरायचा त्याच्यात. आणि त्याला दोऱ्याने बांधायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने आपण कारली भरून घेणार आहोत. आणि उरलेला मसाला आपला सर्व करायला आपल्याला उपयोगी येणार आहे. अशी भरून घेऊया आपण ही सगळी कारली. आपली भरून झाली आहे आणि आपण ते सगळ्याने दोऱ्याने बांधली आहे. आणि आपला हा जो मसाला उरला आहे आपल्याला तो आपण सर्व करताना आपल्याला वापरता येणार आहे. आपण आता याला शॅलो फ्राय करून घेऊया. आपण कारली फ्राय करण्यासाठी पॅन ठेवलं आहे नॉनस्टिक आणि याच्यात तेल घालणार आहोत. आणि त्याच्यात आपण आता ही कारली फ्राय करायची आहे. मीडियम फ्लेमवर आपण हे फ्राय करणार आहोत. आपला मसाला शिजलेला आहे. कारली पण आपण उकळून घेतली आहे, त्यामुळे तीही तशी मऊ झालेली आहे. आपल्याला फक्त याला वरून एक खरपूस रंग येईपर्यंत वेळ करायचा आहे. आपली 5 मिनिटात होतील ही. अतिशय चविष्ट आणि सगळ्यांना आवडतील अशी ही भरलेली कारली आहे.
फ्राय होऊन झाली आहेत आपली कारली. ते आपण काढणार आहोत एका प्लेटमध्ये. आणि आपण आता ती गरम किंवा थंड कशीही सर्व करू शकतो. आपली आपण सर्व करणार आहोत आणि त्याच्यासाठी आपण एका सर्विंग प्लेटमध्ये मसाला घेणार आहोत. आणि त्याच्यावर ही कारली ठेवणार आहोत आपण. आणि तयार आहेत आपली भरलेली कारली. मग आवडली ना भाजी? अतिशय सुंदर चविष्ट अशी ही भरलेली कारली आहे आणि नक्की तुम्हाला आवडतील. नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव मला जरूर कळवा. आणि तुमच्या या सपोर्टचे नेहमीच मला मी वाट बघत असते आणि नक्की मला असा सपोर्ट करत राहा. आणि अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही तर ते सबस्क्राईब करा. तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपी आहेत त्याचं नोटिफिकेशन जर हवं असेल मिळावं असं वाटत असेल तर तुम्ही मला जर त्या बेलच्या बटनावर क्लिक केलं तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. लाईक पण द्या, शेअर पण करा आणि असाच सपोर्ट करत राहा. माझ्या या 2 रेसिपी पाहिल्यात तुम्ही तर त्याही नक्की आवडतील. जरूर बघा. फोटोवर क्लिक केलात माझ्या या तर तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब करायला मदत मिळेल आणि नक्की क्लिक करा फोटोवर. आणि माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू.